भक्ती योगाचा महिमा. उद्धवाने भगवंतांना प्रश्न विचारला, भगवन, ब्रह्मवादी महात्मा आत्मकल्याणाचे अनेक साधू सांगतात. त्यांच्यामध्ये आपापल्या दृष्टीने सर्व श्रेष्ठ आहेत का कोणत्या एका साधनाची प्रधानता आहे? भगवान म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, वेद हे समयाच्या फेऱ्यात प्रलयाच्या वेळी लुप्त झाले होते. ज्यावेळी सृष्टीचे पुनरुत्थान झाले त्यावेळी मी आपल्या संकल्पाने त्याचा ब्रह्मदेवास उपदेश केला. ब्रह्मदेवांनी आपला ज्येष्ठ पुत्र स्वयंभू मनुस तो उपदेश केला आणि त्यांच्याकडून भृगु, अंगिरा, मरीची, पुलह, अत्रि, पुलस्त्य आणि कृतु या 7 प्रजापती महर्षींनी तो ग्रहण केला. भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, यानंतर हा उपदेश ब्रह्मर्षींचे पुत्र दानव, गुह्यक, मनुष्य, सिद्ध, गंधर्व, चारण, विद्याधर, किन्नर, नाग, राक्षस यांनी प्राप्त केला. वरील प्रत्येकाचे स्वभाव, वासना, सत्व, रज, तम या गुणांमुळे त्यांच्या बुद्धिवृत्तीमध्ये अनेक भेद होते. ते सर्व आपापल्या प्रकृतीनुसार त्यांनी वेदवाणीचा भिन्न भिन्न अर्थ लावला. यामुळे त्यांनी आपल्या आपल्या रुचीनुसार आत्मकल्याणाचे भिन्न भिन्न मार्ग सांगितले आहेत. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, जो सर्व बाजूंनी निरपेक्ष असून कोणत्याही कर्मांनी आणि कर्माच्या फळांची अपेक्षा ठेवीत नाही, जो सर्व प्रकारच्या संग्रह परिग्रहापासून रहित आहे, जो आपल्या इंद्रियांवर विजय प्राप्त करून शांत आणि समदर्शी झाला आहे, जो माझ्या प्राप्तीनेच माझ्या सान्निध्याचा अनुभव करून निरंतर आनंद सागरात डुंबत राहतो, ज्याने स्वतःला मज परमेश्वराला सोपवून टाकले आहे, तो मला सोडून तो ना ब्रह्माच्या पदाची, ना इंद्रपदाची, ना सार्वभौम साम्राज्याची इच्छा करतो. त्याला स्वर्गाहून श्रेष्ठ अशा रसातलाचा स्वामी होण्याची सुद्धा इच्छा नसते. ही योगाच्या मोठ्या मोठ्या सिद्धी आणि मोक्षाची सुद्धा अभिलाषा तो करीत नाही. हे उद्धवा, मला तुझ्यासारखे प्रेमी भक्त जितके प्रिय वाटतात तितके माझे पुत्र ब्रह्मा, आत्मा शंकर, भाऊ बलराम सुद्धा वाटत नाही. भगवान पुढे म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो या जगताच्या चिंतनापासून सर्वथा लिप्त होऊन माझ्याच चिंतनामध्ये मननामध्ये तल्लीन होऊन राहतो आणि कोणाबद्दलही मनात रागद्वेष न ठेवता सर्वांप्रती समान दृष्टी ठेवतो, त्या महात्म्याच्या मागे मागे मी निरंतर हा विचार करून जात असतो की त्याची चरणधुली उडून माझ्या अंगावर पडून मी पवित्र होऊन जाईन. उद्धवा, जो माझा भक्त अजूनपर्यंत जितेंद्रिय होऊ शकला नाही आणि सांसारिक विषय त्याच्या मार्गात वारंवार बाधा उत्पन्न करतात आणि आपणाकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतात, तो माझ्या क्षणोक्षणी वाढत असलेल्या प्रगल्भ भक्तीच्या प्रभावाने विषयांपासून पराजित होत नाही. ज्याप्रमाणे दगदगीत आग लाकडाच्या मोठ्या ढिगाला सुद्धा जाळून टाकून राख करून टाकते, त्याचप्रमाणे माझी भक्ती सुद्धा समस्त पापराशींना जाळून भस्म करून टाकते. उद्धवा, योग, साधन, ज्ञान, विज्ञान, धर्मानुष्ठान, जप, पाठ आणि तप, त्याग मला प्राप्त करण्यास तितके समर्थ नाहीत जितकी की प्रतिदिन वाढणारी माझी अनन्य प्रेममय भक्ती. मी संतांचा प्रियतम आत्मा आहे. मी अनन्य श्रद्धा आणि अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो. माझ्या भक्तीने निम्न जातीचे लोक सुद्धा पवित्र होतात. ज्यांची वाणी प्रेमाने गदगद होते आणि चित्त विरघळून एकीकडे वाहू लागते, एका क्षणासाठी सुद्धा नेत्रातील त्यांची आसवे थांबत नाही. परंतु काही वेळा तेच भक्त लोकलज्जा सोडून उच्च स्वरात नाचू लागतात. असा भक्त न केवळ स्वतःला परंतु समस्त जगताला पवित्र करतो. ज्याप्रमाणे अग्नीत टाकलेले सोने तप्त झाल्यावर त्यातील मलाचा त्याग करून शुद्ध सोने चमकू लागते, त्याचप्रमाणे माझ्या भक्ती योगाच्या द्वारे आत्मा कर्मवासना पासून मुक्त होऊन
मलाच प्राप्त होतो. कारण मीच त्याचे वास्तविक स्वरूप आहे. हे उद्धवा, माझ्या परमपावन लीला कथांचे श्रवण कीर्तनाने जसा जसा चित्ताचा मळ अ, जसा धुतला जाईल तसे तसे त्याला सूक्ष्म वस्तूचे वास्तविक तत्वांचे दर्शन होऊ लागेल. ज्याप्रमाणे नेत्रांमध्ये घातलेल्या अंजनाने नेत्रांना नेत्रांचा दोष नाहीसा होऊन सूक्ष्म वस्तू पाहण्याची शक्ती त्यास प्राप्त होते. जो पुरुष निरंतर विषयांचे चिंतन करतो त्याचे चित्त विषयांमध्ये अडकून राहते आणि जो माझे निरंतर स्मरण करतो त्याचे चित्त माझ्यामध्येच तल्लीन होते. यासाठी तू अन्य साधन आणि त्यांच्या फळांचे चिंतन सोडून दे. माझ्या अतिरिक्त अजून काही नाही. जे काही दृष्टीस दिसते आहे ते सारे स्वप्नातील गोष्टीसारखे अथवा मनोरथाच्या राज्याप्रमाणे आहे. यासाठी तू माझ्या चिंतनाने आपले चित्त शुद्ध करून घे आणि पूर्णपणे एकाग्रतेने ते माझ्यातच लाव. संयमी पुरुषाने विषयांचा संग सोडून पवित्र एकांतस्थानी बसून अत्यंत एकाग्र भावाने माझेच चिंतन करावे. हा भगवंताचा उपदेश ऐकल्यावर उद्धवाने त्यांना प्रश्न केला, हे कमलनयन सुंदरा, कृपा करून मला सांगा की मुमुक्ष पुरुषाने आपले कोणते रूपात कशा प्रकारे आणि कोणत्या भावाने ध्यान करावे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.